हाय फ्रेंड्स, कसं आहेत सगळे? मजेत ना? हा केक आहे मँगो केक छोटूसा. हा मी गावी असतानाच केक बनवला होता, छोटासा मँगो केक. त्यात मँगो क्रश किंवा मँगोचे इसेन्स वगैरे काही न वापरता मी ते रिअल जो आपला हापूस आंबा असतो त्याचा पल्प काढून मी ते बेसमध्ये आणि गार्निशिंगसाठी पण हापूस आंब्याचा पल्प काढून वापरला आहे. तर तो बेस बनवताना मी अगदी छोटासाच केक बनवलेला. त्यासाठी अर्धा कप प्रीमिक्स आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. हे प्रीमिक्स बेससाठी पाहू शकता. प्रीमिक्स मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात मँगो पल्प घातला 1 चमचा आणि अर्धा चमचा आपलं जे रेग्युलर आपण ऑइल वापरतो ते घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून नंतर दुसऱ्या एका छोट्याशा पातेल्यामध्ये ते बेक करायला ठेवणार आहे. ते मिक्स करून अर्धा चमचा तेल मी इथे घालते आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ते बेक करायला ठेवलं. कुकर मी पहिलाच प्रीहीट करायला ठेवला होता लो फ्लेमवर. त्यामध्ये मी हे बेक करून घेणार आहे. 30 ते 35 मिनटं बेक करून झाल्यानंतर आपल्या इथे बेस मी थंड करून लेअर कट करून घेतले आहेत. 2च लेअर केल्या होत्या. अगदी छोटासा केक होता. मग केक बेस वगैरे काही नव्हता म्हणून एका प्लेटवर क्रीम लावून इथे क्रीम लावून मी केक आयसिंग करायला घेतल्या. मग ती लेअर एक ठेवून घेतली, सगळ्यात वरची लेअर, आणि त्यावर मी शुगर सिरपने मॉइश्चराईज करून क्रीम लावून घेतली इथे. आता आंब्याचे छोटे छोटे तुकडे त्याच्यावर मी फिलिंगसाठी म्हणून वापरणार आहे. ते टाकून घेणार आहे. आंब्याचे छोटे छोटे तुकडे पाहू शकता तुम्ही इथे. आणि त्यानंतर दुसरी लेअर लावून क्रीम लावून मी पूर्ण क्रम कोटिंग केक करून घेतला आहे आणि तो 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून नंतर मी आता बॉर्डर करून घेत आहे स्टार नोझलने आणि त्याच नोझलने वर पण बॉर्डर करणार आहे. आणि डिझाईन अशी काय वेगळी खास करत राहणार नाही, कारण एकदम छोटूसा केक आहे आणि आम्हाला घरच्या घरीच तो खायचा होता. मग आता वर पण असे स्टार नोझलनेच मी डिझाईन करून घेणार आहे बॉर्डर. गावी काही कोणता कलर वगैरे किंवा काहीच नेलं नव्हतं, त्याच्यामुळे डिझाईनचं काय तसं हे केलं नाही. ही पण सिम्पल छोटीशी डिझाईन छान वाटते आणि एकदम छोटासाच केक होता. म्हटलं मँगोचाच वर एक स्लाईस असं करून छान वाटतं म्हणून असं एक स्लाईस म्हटलं ठेवून देऊ डेकोरेशनसाठी. या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.